जय भारत, जय संविधान. नमस्कार. काल 20 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे एक भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. या आगळ्या वेगळ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला दुर्गा चौक येथील स्थानिक रहिवाशांनी खूप चांगली उपस्थिती दाखवली. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून सर्वपरिचित इतिहास अभ्यासक आणि वंचित बहुजन आघाडीच्या राज्य नेता शमीभा पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमात पाहुण्यांचे आदरातिथ्य देवाभाऊ दामोदर, सुनील भाऊ बोदडे, रतन नाईक, ज्ञानेश्वर कोकाटे, ॲडव्होकेट संदीप उगले, मोहित दामोदर, सय्यद नफीस, इरफान शेट्टी आदींनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन भीमराव पाटील, रघुनाथ कोलकर सर आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे यांनी केले होते. आणि याच दरम्यान IB7 न्यूजचे संपादक उत्तम वानखडे सर यांनी शमीभा पाटील यांची विविध विषयांवर विशेष मुलाखत घेतली. पाहूया सविस्तर बातमी. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचा खरा इतिहास काय होता आणि आजच्या समाजात तो कशा प्रकारे मांडला जातो याबाबत मार्गदर्शन केले. यावेळेस मंचावर भंते राजज्योती आणि वंचित बहुजन आघाडीच्या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे प्रमुख उपस्थितीत होते. जय भारत, जय संविधान, जय भीम. IB7 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी उत्तम वानखडे संपादक. आज जळगाव दामोदमध्ये शिवजयंतीनिमित्त एक व्याख्यान आहे आणि अशी एक व्यक्ती जळगाव दामोदमध्ये आहे की जी व्यक्ती लोकप्रिय आहे, संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. ओळख करून देण्याची गरज नाही, मात्र तरीही सांगावंसं वाटते की आज आमच्यासोबत आहेत शमीभा पाटील, जे वंचित बहुजन आघाडीच्या तर आहेतच, मात्र सामाजिकमध्ये त्यांचं एक चांगलं असं स्थान आहे आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांच्यासोबत काही विषयावर घेऊन चर्चा करणार आहोत आपण. तर मॅडम, जय भीम. जय भीम. मला आजच्या या दिवसानिमित्त शिवजयंती आहे आणि राज्यामध्ये एक वेगळा मुद्दा सध्या गाजत आहे आणि तो आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या मुद्द्यावर जे सध्या वातावरण गरम आहे त्या संदर्भात आपण काय म्हणाल? एकतर राज्यामध्ये सध्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व स्वतंत्रता सेनानी टिपू सुलतान या दोन राष्ट्रीय नेत्यांना आणि राष्ट्रीय व्यक्तींना घेऊन जो वाद उभा केला जातो आहे, तर अत्यंत हा खोडसाळपणा आहे. भारतीय जनता पार्टी असेल किंवा मग हिंदुत्ववादी विचारांच्या म्हणवणाऱ्या जाणाऱ्या ज्या शॅडो आर्मीज आहेत या नेहमी अशा प्रकारेचा एक कुठला तरी खेळ करत असतात. आणि मी म्हणेन की हा मुळातच लोकांच्या भावनिकतेशी खेळून स्वतःची वोट बँक सेव्ह करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने खेळलेला खेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा मग स्वतंत्रता सेनानी टिपू सुलतान असतील, दोघांच्याही कालखंडामध्ये प्रचंड अंतर आहे. कुणाचीही कुणाशी तुलना होऊ शकत नाही. इवन दो जर टिपू सुलतान असते तर त्यांनीसुद्धा हे म्हटलं असतं की छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल नेते होते आणि राजे होते. त्यांनी देखील तितकाच त्यांचा आदर केला असता. त्यामुळे कुणी कुणाची बरोबरी केली किंवा कुणी कुणाशी तुलना केली हे मूर्ख असं स्टेटमेंट असेल. हे तुलना करण्यासारखं नाही आहे. लोक राजे असलेले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांना आपण 18 पगड जाती जमातीचे राजे म्हणतो, ज्यांनी खऱ्या अर्थाने इथल्या कोळवाडी भूषणांना स्वराज्य आणि साम्राज्य काय असतं याची जाणीव करून दिली आणि इथे असलेल्या त्या काळातल्या ज्या काही राजकीय शक्त्या म्हणून असलेल्या मुघल सल्तनती होत्या त्यांच्यातून त्यांच्या जाचातून सुटका मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न छत्रपती शिवरायांनी केले. त्याच पद्धतीने टिपू सुलतान यांच्याकडे आपण पाहिलं तर ज्या ब्रिटिशांशी उघडपणे लढणारा पहिला देशातला राजा म्हणून टिपू सुलतान आहेत की त्यांनी ब्रिटिशांच्या गुलामीच्या विरोधात उघड बंडखोरी केली. पण पेशवाईचे समर्थक असलेले नेहमीच या पद्धतीने ध्रुवीकरण करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं व इथलं सामाजिक सौहार्द खराब करणं यासाठी स्वतःचे राजकीय पोळे शेकण्यासाठी अशा पद्धतीचे स्टेटमेंट देत असतात. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज एका विशिष्ट मुद्द्याला घेऊन आणि विशिष्ट कार्याला घेऊन प्रसिद्ध आहेत, तसेच विशिष्ट कार्याला घेऊन टिपू सुलतान देखील प्रसिद्ध आहेत. दक्षिणेत
ला प्रकार आहे स्टंट टॅक्स हा प्रकार माहिती आहे, सर्वांना माहिती आहे स्टंट टॅक्सचा. ती स्टंट टॅक्सची जी प्रथा आहे ती टिपू सुलतान यांनी बंद केल्याचं उदाहरण आहेत इतिहासामध्ये. हा झाला या महाराष्ट्रामध्ये सध्या टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना घेऊन चाललेला हा विषय. दुसरं आहे की या देशामध्ये, देशात नाही आता जगातच एक फाईल ओपन झाली आहे, जेफ्री एपिस्टन फाईल. त्या जेफ्री एपिस्टन फाईलमध्ये भारताच्या नेत्यांचे सुद्धा नावं आहेत. आणि हे प्रकरण का दाबलं गेलं आहे का भारतामध्ये या विरोधात आंदोलन उभे राहतील आणि जे आहेत त्यामध्ये त्यांना घराचा रस्ता दाखवला जाईल, काय वाटतं तुम्हाला? जेफ्री एपिस्टन्स फाईल्स हा खूप मोठा आणि जागतिक पातळीवरचा मुद्दा आहे. काही भारतीय नेत्यांची, बड्या उद्योगपतींची, क्रीडा क्षेत्रातल्या, कला क्षेत्रातल्या बड्या आसामींची नावं देखील त्या सगळ्या फाईलमध्ये, मी स्वतः ते सगळं ज्यावेळी आलं त्यावेळी चाळलं शोधून, तर बऱ्याच आसामींची नावं त्याच्यामध्ये आली आहेत. मी म्हणेल की ब्रिटनच्या राजकुमाराला या मुद्द्याला धरून अटक झाली आहे. तर मी म्हणेन की हे होणं अर्थातच खऱ्या अर्थाने ही लोकशाही व्यवस्थेची विजयाची सुरुवात आहे. नाही, हे विजयाची सुरुवात तर बाहेरून झाली, मग भारतात होणार का? भारतात होणार का विजयाची सुरुवात? तर मी म्हणेल की भारतात तर मुद्द्यांना भरकटलं जात आहे ना. आपण बघतोय की मुद्दे कशा पद्धतीने डायल्यूट केले जात आहेत किंवा डायव्हर्ट केले जात आहेत. नुकतंच आपण पाहिलं की महाराष्ट्रात काही काळापूर्वी झालेल्या काही दुर्दैवी घटना आहेत. त्या दुर्दैवी घटनांवर प्रश्न उभे राहिले त्यावेळी लागलेच टिपू सुलतानचा मुद्दा उभा केला गेला. देशातही त्या पद्धतीने आपण बघू शकतोय की केंद्रात असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार व त्यांचे समर्थक वेगवेगळ्या पद्धतीने कशा एपिस्टन्स फाईल्सला आणि त्यामध्ये असलेल्या त्यांच्या सन्माननीय त्यांची जी नावं येत आहेत ती सगळीच्या सगळी कशा पद्धतीने बाजूला केलं गेलं पाहिजे यासाठी धडपडत आहेत. भारतात लोकशाही आहे, पण व्यवस्थात्मक लोकशाहीच्या अनुषंगाने जर विचार केला तर भारतीय जनमानस पेटण्यासाठी नेहमीच एक थंड हवेचा झोत लागतो आणि तो यायचा बाकी आहे. गेल्या 2-3 दिवसापूर्वी आपण पाहतोय की एपिस्टन्स फाईल्स असतील किंवा त्यामध्ये भारतीय मुलींची नावं देखील होती, जे काही दुर्दैवी घटनाक्रम त्यामध्ये होते. तर त्याविषयी आता जागतिक पातळीवर प्रश्न उभे राहिले जात आहेत. नक्कीच ब्रिटनमध्ये सुरू झालेली लोकशाहीच्या भूमिकेची सुरुवात भारताकडे हळूहळू झेपावेल. भारताकडे ती हळूहळू झेपावा अशी आम्हाला आशा आहे. आपल्यासमोर एक तिसरा प्रश्न आहे की तो महाराष्ट्रालाच घेऊन आहे. लाडकी बहीण योजना भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना मागील काही वर्षामध्ये सुरू झाली, जे मध्य प्रदेशमधून उसनी घेतलेली आहे. मात्र त्या लाडक्या बहीण योजनेसाठी जो निधी आहे तो निधी हा अनुसूचित जातीचा बार्टीचा निधी ओढवला जात आहे आणि त्या बार्टीच्या निधीच्या संदर्भामध्ये अनेक बातम्या येत आहेत. सामाजिक न्याय विभाग यावर आपली चुप्पी साधून आहे. तर आपण काय सडेतोड उत्तर द्याल या प्रकरणाला? याविषयी वंचित बहुजन आघाडीची व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका स्पष्ट आहे. सातत्याने ज्यावेळी लाडकी बहीण योजना सुरू केली गेली गेल्या वर्षभरापूर्वी, स्वतःला निवडून यायचं म्हणून विद्यमान मुख्यमंत्री आणि त्यांच्या शिंदे गटाने वगैरे हे सगळं घडून आणलं. पण हे सगळं ज्यावेळी घडत होतं त्यावेळी पहिल्या टप्प्यामध्ये देखील हा जो निधी वळवला गेला तो देखील मागासवर्गीय कल्याण निधीच होता, तो सामाजिक न्याय विभागाकडचाच होता, आत्ताही त्याच पद्धतीचा होता. महाराष्ट्रातल्या स्वतःला लोकांचे नेते म्हणवणारे जे देवेंद्र फडणवीस आहेत, तर देवेंद्रजी फडणवीस खऱ्या अर्थानं तुम्हाला याची जाणीव असली पाहिजे की राज्यातला एक घटक जो की पिढ्यानपिढ्या स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष करत आलेला आहे, सामाजिक न्याय विभागाच्या निधीच्या माध्यमातून त्याच्यासाठी त्याच्या मूलभूत शैक्षणिक गरजा, त्यांच्या काही रोजीरोटीचे प्रश्न सोडवले जात नाही आहेत, त्यांच्या मूलभूत शैक्षणिक गरजा त्यातून पुरवल्या जातात. तो निधी जर तुम्ही अशा पद्धतीने वळवणार असाल तर नक्कीच एक येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी पत्राच्या माध्यमातून उत्तर देत होती, रस्त्यावर उतरून देखील तुम्हाला जाब विचारेल. आणि लाडके बहिणीच्या नावाखाली तुम्ही जे सरकारी पैशातून मतं विकत घेण्याचा प्रकार चालवला आहे, ही लोकशाहीची वल्गना आहे. आणि तुम्ही स्वतःला लोकनेते म्हणून जे काही आता सध्या बिरुदं लावून घेत आहे, तर लोकनेत्यांनी लोकांची मतं विकत घ्यायची नसतात, तर ती लोकांच्या श्रद्धेने आणि लोकांच्या विश्वासाने कमवायचे असतात. लाडक्या बहिणीचा निधी कशा प्रकारे वळवला जात आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमाने रस्त्यावरची लढाई आणि पत्राच्या माध्यमाने जे प्रशासकीय आणि शासकीय लढाई आहे ती चालूच आहे म्हणतायत. एक महत्त्वाचा मुद्दा देशामध्ये पेटलेला आहे आणि तो आहे गेल्या अनेक
महिन्यापासून तर म्हणता नाही येणार, मात्र वर्षापासून म्हणता येईल, कारण हा मागच्या फेब्रुवारीमध्ये 12 फेब्रुवारीला हे आंदोलन सुरू झालेलं आहे. 12 फेब्रुवारी 2025ला हे आंदोलन सुरू झालं. आता 12 फेब्रुवारी 2026 एक वर्ष उलटून गेलं तरी त्या आंदोलनाला पाहिजे तसं यश मिळालेलं नाही. म्हणजे यश मिळालेलंच नाही, अंतिम टप्प्यात आलेलं नाही. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे. भिक्खू संघ करतो आहे आणि आंबेडकरी समाज, बौद्ध समाजाचे जे काही अनुयायी आहेत ते करत आहेत. तर या जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आपण काय म्हणाल आणि सरकारला काय उत्तर द्याल आणि समाजाला काय संदेश द्याल? महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनाच्या अनुषंगाने आपण सांगितलं तसं वर्षभरापासून हे आंदोलन चालू आहे. देशभरातला भिक्खूगण, त्यासोबतच भारतीय बौद्ध महासभा, आदरणीय भीमराव आंबेडकरजी साहेब असतील, जे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हा लढा व्यापक करत आहेत. राजकीय पातळ्यांवर वंचित बहुजन आघाडीने आदरणीय बाळासाहेबांनी देखील या भूमिकेला अगदी रस्त्यावर उतरून आम्ही या सगळ्या भूमिकांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन वगैरे या सगळ्यात भाग घेतलेला आहे. खरं म्हणायला गेलं तर इथल्या सरकारची ही मानसिकता नाही आहे, कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार हे एका विशिष्ट धर्माच्या संदर्भामध्ये संवेदनशील किंवा सहानुभूती बाळगणारं सरकार आहे, कारण त्यांना त्या पद्धतीची वोट बँक हवी आहे. बौद्ध समुदायाचे सामाजिक प्रश्न असतील, सांस्कृतिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील किंवा विकासाचे प्रश्न असतील, ते इथल्या भारतीय जनता पार्टी असोत किंवा इथलं काँग्रेस असो, इथल्या प्रस्थापितांना कधीही आपलेसे वाटले नाहीत. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी, मी आवाहन करेल तमाम बुद्ध अनुयायांना की आपण सगळ्यांनी आता अधिक तीव्रतेने बाबासाहेबांनी दिलेल्या अहिंसात्मक क्रांतीचा पण लोकशाही मार्गाचा रस्त्यावरचा संघर्ष आपल्याला अधिक तीव्र करण्याची गरज आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी म्हणेन की लवकरच 14 एप्रिल येते आहे, मानव बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते. तर त्या जयंतीच्या निमित्ताने म्हणेल की आपल्या गावातले देखावे किंवा आपल्या गावातल्या मिरवणुका या महाबोधी महाविहार आंदोलनाच्या मुक्तीच्या संदर्भात असाव्या आणि याच अनुषंगाने गावातल्या प्रत्येक समाजाच्या घटकाकडून स्वाक्षरी घेऊन आपण याविषयी पत्रव्यवहार करावा आणि अधिक तीव्रतेने हे आंदोलन करणं गरजेचं आहे, कारण आपल्या सांस्कृतिक अस्मितेची ही लढाई आहे आणि सांस्कृतिकतेसोबत सामाजिकतेची व आपल्या ऐतिहासिक भूमिकांना अधिक व्यापकपणे मांडण्यासाठीची ही संधी आहे. एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला आहे आपण की ह्या आंदोलनासाठी बहुजन समाजातील लोकांचे स्वाक्षरी अभियान सुरू करायचं एकदम योग्य पर्याय आहे. कारण कसं आहे माहीत आहे का, आंबेडकरी समाज एकटा लढतो आहे, मात्र त्यांना त्यांचे अधिकार द्या हे बहुजन समाजाच्या स्वाक्षरीने जर झालं तर हे आणखी एक प्रभावी ठरेल. एक महत्त्वाचा मुद्दा पाटील मॅडमने या ठिकाणी मांडला आहे. मला वाटतं आपलं 7 मिनिट 8 मिनिट तर झालेच असतील. आता शेवटचा एक मुद्दा आहे आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावर खरंच समाजाने विचार करण्याची गरज आहे आणि आपल्या माध्यमातून जर तो मुद्दा पुढे रेटला गेला किंवा आपण सुद्धा ते ॲग्री झालं तर मला वाटतं की हा पुढे होऊ शकते. पण शेवटी कसं आहे, राजकारण आहे आणि तुम्हीसुद्धा एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी नव्हे नेते आहात राज्याच्या. तर मुद्दा असा आहे की एकटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, विचार करा एका जयंतीवर खर्च किती होत असेल डीजेवर. आणि ह्या डीजेच्या संदर्भातच मी आपणास एक आवाहन करू इच्छितो आपल्या माध्यमातून की जर हा डीजेचा खर्च कमी केला तर समाजामध्ये काय काय घडू शकते. खरं म्हणायला गेलं तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि समाजात याविषयी जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे. मी म्हणेन की प्रज्ञासूर्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच जयंतीविषयी नाही तर तमाम महापुरुषांच्या जयंत्या की ज्यांनी सगळ्यांनी प्रचंड मोठे वैचारिक संघर्ष केलेले आहेत. त्यांनी यासाठी संघर्ष केले नव्हते की त्यांच्या फोटोपुढे आपण ढोल ताशे वाजवावेत आणि नाचावं, यासाठी त्यांनी संघर्ष केला नव्हता. त्यांनी आपला सन्मान, आपला स्वाभिमान आणि आपल्याला माणूस म्हणून अगदी योग्य पद्धतीने जगता यावं, आपल्याला आपले हक्क अधिकार मिळावे यासाठी या सगळ्या लढाया केल्या गेलेल्या होत्या. अगदी लोकराजा छत्रपती शिवरायांपासून तर
आपण संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आलो तर आपल्याला ही सगळी परंपरा संतांची असेल ही सगळी आढळते. मी म्हणेन की हा खर्च योग्य त्या पद्धतीने, कारण आपण जर जिल्ह्याचे जरी हिशोब काढले तरी मी म्हणेन की मी ज्या भागात राहते तर आमच्या अवतीभोवतीच्या रावेर यावल तालुक्यामध्ये अगदी बाबासाहेबांची जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, या पूर्ण कालखंडामध्ये एकूणच सगळा खर्च जर काढला तर हा 3 ते 4 कोटी रुपयापर्यंत जातो. एवढी उलाढाल या सगळ्या काळात होते. जळगाव जिल्ह्यात हो हां, तर एवढी उलाढाल या सगळ्या कार्यकाळात जर होते तर मी म्हणेल की आंबेडकरी समाज बांधवांनी, जे शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांना मांडतात त्या समाज बांधवांनी ठिकठिकाणी अभ्यासिका उभ्या कराव्यात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी पोलीस भरती असतील, वेगवेगळ्या ग्राउंडवर अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांना सहकार्य करावं. काही मुलं दत्तक घ्यावीत, शैक्षणिक पालकत्व समाजाने त्यांचं घ्यावं. त्यासोबतच गावामध्ये काही शिकणाऱ्या महिला असतील, मुली असतील, लघु उद्योग उभे करावे, आर्थिक स्वावलंबनाकडे वळावं, कारण ही काळाची गरज आहे. डीजेत नाचल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण महापुरुषांच्या विचारांचे अनुयायी होतो का? त्यापेक्षा आपण खऱ्या अर्थाने त्यांना जे अपेक्षित होतं, कारण बाबासाहेबांनी जे आपल्याला शिका, संघटित आणि संघर्ष करा. तर शिका म्हणजे काय, तर व्यवस्थेकडून आपल्याला विकासाचे मार्ग कुठले आहेत आणि आपलं शोषण कुठे झाले याचे बारकावे शिकावेत. संघटित कुठल्या अंगाने व्हावं, तर आर्थिकदृष्ट्या व्हावं, शैक्षणिकदृष्ट्या व्हावं, सामाजिकदृष्ट्या व्हावं. आपल्या न्याय आणि हक्कासाठी आपण भावनिकदृष्ट्या रस्त्यावर एकत्र येतोच, पण या अनुषंगाने देखील आपल्याला एकत्रित होणं गरजेचं आहे. आणि संघर्ष कशासाठी करावा, तर विकासासाठी करावा. तो आर्थिक विकास असावा, सामाजिक विकास असावा, शैक्षणिक विकास असावा. या विकासाच्या अनुषंगानेच आपण बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे फर्स्टली आणि लास्टली इंडियन हे आपण अधिक स्ट्रॉंगली होऊ शकतो. आणि मगच बाबासाहेबांचं शासनकर्ती जमात होऊया ह्या मूलवाक्यापर्यंत जाऊन आपण शासनकर्ती जमात होऊ शकतो. जर ह्या महामानवाच्या किंवा जे काही महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या जयंतीदिनी जर डी जेवर बंदी आणली, डी जे जर आपण न त्यागला, तर अशा प्रकारे शासनकर्ते जमात होऊ शकतो. या प्रकारचं या ठिकाणी विस्तृत वर्णन आदरणीय शमीबा पाटील यांनी केलेलं आहे. आपण जे काही आमच्या चॅनलसोबत जी चर्चा केली, 4-5 मुद्द्याला घेऊन अशी व्यवस्थित गहन चर्चा झाली, त्याबद्दल आपले शतशः आम्ही आभार व्यक्त करतो. आणि मी उत्तम वानखडे, कॅमेरामॅन प्रशांत पारवेसह IB7 न्यूज. न्यूज, आवाज नव्या युगाची.